नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आदित्य सुभाष वंजारे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आधुनिक खेतीबाडी या युट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहू शकता की आता आपला एक पक्ष्यांचा 21वा दिवस चालू आहे। तर आपण 21व्या दिवसापर्यंत आपण पक्ष्यांसाठी म्हणजे या शेडवरती मेंटेनन्स काय केलं आणि पक्ष्यांना आपण मेडिसिन वगैरे काय दिलं, पक्ष्यांचं आपण संगोपन काय केलं, तर ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे 7 ते 21 आपले 7 दिवसापर्यंतचे व्हिडिओ आपले पहिले आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तर ते पाहिले नसेल तर तुम्ही ते पाहू शकता। आणि आपण आता 21व्या दिवसापर्यंत आपण कोणती मेडिसिन वापरली ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहे। म्हणजे आता तुम्ही खाली पाहू शकता की हे LU52 आहे, हे इलेक्ट्रोलाइट आहे हिमालयाचं, आणि हे सेफगार्ड आहे, हे काल्गोफास आहे, हे प्रोबायोटिक आहे मायक्रोगार्डचं, आणि हे आहे वॉटर सॅनिटायझर म्हणजे ऍसिडिफायर। तर आपण यांचा वापर आपण ह्या पोल्ट्री क्षेत्रात कसा केला, म्हणजे कोणत्या दिवशी आपण कोणतं औषध दिलं, हे औषध आपण किती दिलं आणि यांचे फायदे काय, तर हे आपण हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तर तुम्ही जरी आपल्या युट्यूब चॅनलला जरी अजूनपर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना तुम्ही ऑल वरती सेट करा। त्यांनी काय होतं की म्हणजे मी व्हिडिओ युट्यूब प्लॅटफॉर्म वरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला तो फ्रंट पेज वरती दिसण्यासाठी मदत होते। तर चला आता आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, काय झालं की 7व्या दिवसापर्यंतचे व्हिडिओ आहेत आपले। तर आपण 8व्या दिवशी काय केलं, तर आपण 7व्या दिवशी वॅक्सिन केली होती। तर मग वॅक्सिनच्या नंतर आपण 24 तास तरी मिनिमम काय करावं की 24 तास तरी तुम्ही वॅक्सिनच्या नंतर पाण्यामध्ये कोणतीही मेडिसिन टाकू नका, म्हणजे क्लीन पाणी द्या, कोरं पाणी द्या, बोरचं असो की मग विहीरचं असो, तर तुम्ही ते कोरं पाणी द्या। मी सुद्धा 8व्या दिवशी आपल्या पक्ष्यांना कोरं पाणी दिलं। आणि आपण त्यानंतर काय केलं की म्हणजे 9व्या दिवशी सकाळच्या पाण्यात आपण इकडे जवळ तर आपण मायक्रोगार्ड दिलं, म्हणजे हे काय, हे प्रोबायोटिक आहे। तर आपण या प्रोबायोटिकचा वापर काय केला पाण्यामध्ये की 1000 पक्ष्यांना आपण 20 ग्रॅम ह्या हिशोबाने आपण हे प्रोबायोटिक हे पक्ष्यांना द्यायचं असतं। म्हणजे आपण हे दिलं आपण 9व्या दिवशी सकाळच्या पाण्यामध्ये। तर हे काय करायचं, प्रोबायोटिक तुम्ही 1000 पक्ष्यांना 20 ग्रॅम, तर आपले 7000 पक्षी आहे, तर आपण 140 ग्रॅम हे पाण्याच्या माध्यमातून आपण पक्ष्यांना दिलंय। आणि त्यानंतर काय केलं आपण, तर हे सकाळी दिलं प्रोबायोटिक, आणि रात्रीच्या पाण्यामध्ये रात्रीच्या पाण्यामध्ये आपण काय केलंय की कुठे गेलंय, एक मिनिट थांबा, व्हिडिओ चालूच राहू द्या। ग्रोविप्लेक्स दिलं होतं, तर हे दिलं आपण रात्रीच्या पाण्यामध्ये, ग्रोविप्लेक्स दिलं 9व्या दिवशी। तर ग्रोविप्लेक्सचं कसं राहतं की याचं प्रमाण 15 ते 20 ml हे 100 बर्ड साठी राहतं। तर आपण हे ग्रोविप्लेक्स 1000 म्हणजे 1 लिटर दिलंय आपण, 1 लिटर दिलंय आपण 7000 पक्ष्यांसाठी, म्हणजे 15 ml आपण 100 बर्ड, आपण 15 ते 20 ml आपण हे पक्ष्यांना आपण देऊ शकतो। तर हे आपण काय केलं की प्रोबायोटिक आणि ग्रोविप्लेक्स हे आपण दोन औषध सकाळच्या पाण्यामध्ये आपण प्रोबायोटिक दिलं, रात्रीच्या पाण्यामध्ये आपण ग्रोविप्लेक्स दिलं। तर 9 आणि 10 आणि 11 या 3 दिवस आपण हे औषध दिलं, म्हणजे सकाळच्या पाण्यामध्ये प्रोबायोटिक आणि रात्रीच्या पाण्यामध्ये आपण ग्रोविप्लेक्स, हे कंटिन्यू आपण 3 दिवस चालवायचं। म्हणजे 9, 10 आणि 11। त्यानंतर आपण काय केलं की म्हणजे हेच औषध तुम्ही म्हणजे कंटिन्यू 3 दिवस आपण देऊ शकतो पक्ष्यांना। आणि म्हणजे जरी तुमच्याकडे जरी अवेलेबल असला, आता आपल्याकडे कसं 5 लिटरची कॅन अवेलेबल होती, म्हणून आपण काय केलं की आपण 5-5 दिवस चालवलं, म्हणजे 9, 10, 11, 12 आणि 13 पर्यंत आपण हे दोन औषध चालवले। त्यानंतर काय केलं की म्हणजे 14व्या दिवशी परत आपली वॅक्सिन आली। तर मग आपण 14व्या दिवशी आपण काय केलं की 13व्या दिवशी काय केलं की आपण पक्ष्याला क्लीन पाणी दिलं, म्हणजे त्यामध्ये आपण काहीही मिक्स नाही केलं। कारण जरी म्हणजे वॅक्सिनच्या 1 दिवस आधी म्हणजे 24 तासां पहिले आपण पक्ष्यांना मेडिसिन मध्ये आपण काही द्यायचं नसतं, म्हणून आपण क्लीन पाणी दिलं। त्यानंतर आपण 14व्या दिवशी आपण वॅक्सिन केली पक्ष्यांची, आणि काय केलं मग 1 दिवस आणखी अजून 1 दिवस पक्ष्यांना कोरं पाणी दिलं, म्हणजे वॅक्सिनच्या नंतर 15व्या दिवशी पण आपण क्लीन पाणी दिलं, त्यामध्ये काही आपण मेडिसिन वगैरे टाकली नाही। म्हणजे मेडिसिन वगैरे आपण का नसते टाकायची पक्ष्यांना, कारण की काय होतं की बऱ्याचदा आपण वॅक्सिनेशन झाल्यानंतर जरी आपण जरी पक्ष्यांना जरी साधं जरी पक्ष्यांना आपण कोणी काय करतं, म्हणजे बरेचसे फार्मर काय करतात की ऍसिडिफायर देतात, किंवा मग हे सेफगार्ड आहे
सेफगार्ड देतात. पण काय करा की अशा चुकी करू नका. तर हे दोन्ही पण औषध काय करा की तुम्ही क्लीन पाणी द्या, म्हणजे 14 म्हणजे वॅक्सिन झाल्यानंतर पण आणि त्याच्या 1 दिवस नंतर पण, म्हणजे 24 तास तरी मिनिमम आपण पक्ष्यांना काही देऊ नका. मग आता काय होतं की आपण 15व्या दिवशी आपण पक्ष्यांना काही दिलं नाही आणि मग आपण 16व्या दिवशी काय केलं की पक्ष्यांना म्हणजे एक टाइम आपण हे कॉल्कोफास दिलं. आणि कॉल्कोफासचं म्हणजे याचा फायदा काय आहे मित्रांनो की आपल्या पक्ष्यांना म्हणजे आपला पक्षी हा आपल्या शेडमध्ये जरी आपला पक्षी जरी लंगडा दिसला आपल्याला, म्हणजे काय होतं तो पक्षी वीक राहतो. तर आता आपण जरी फॉर्म मध्ये चक्कर मारला तर आपल्याला ते कळून जातं म्हणजे की आपला पक्षी वीक आहे. तर काय होतं, 1 मिनिट इकडे. तर आपल्याला जरी असा पक्षी दिसला तर आपण काय करायचं, म्हणजे हा पक्षी वीक आहे म्हणजे कमजोर आहे हा पक्षी. तर जरी पक्षी जरी वीक असला तर आपण कॉल्कोफासची आपण बॉटल देऊ शकतो. तर आपण कॉल्कोफासचं प्रमाण किती ठेवलंय की एक लिटरची बॉटल आपण हे 100 बर्डला 15 ते 30 ml द्यायची असते. तर आपले 7000 पक्षी आहे, तर आपण एका टायमाला 1 लिटरची बॉटल पूर्णतः पाण्यामध्ये टाकून दिली आणि तेच निप्पलच्या साहाय्याने आपण पाणी हे जाऊ दिलं. तर हे दिलं मित्रांनो आपण सकाळच्या पाण्यामध्ये कॉल्कोफास. आणि मग त्याच दिवशी आपण रात्री काय केलं, तर आपण रात्री 16व्या दिवशी रात्री आपण लिव्ह 52 दिलं. म्हणजे हे काय होतं की हे लिव्हर टॉनिक आहे. तर याचा फायदा काय आहे की हे आपण कधी देऊ शकतो, तर जरी आपलं समजा आता म्हणजे की आपलं फीट चेंज होतं, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला प्री स्टार्टर येत असतं. त्यानंतर म्हणजे प्री स्टार्टर काय होतं की पक्ष्यांना पहिल्या दिवसापासून आपण प्री स्टार्टर देतो, पण त्यानंतर आपलं प्री स्टार्टर हे संपतं. तर त्यावेळेला काय करा की तुम्ही लिव्ह 52 चा पण वापर करू शकता. कारण की म्हणजे काय होतं की ज्या वेळेला प्री स्टार्टर संपतं आणि आपलं स्टार्टर फीड लागतं, तर स्टार्टर मध्ये कसं दाण्याची साईज कशी हे जाळ येते, तर त्यामुळे काय होतं की पक्ष्यांना म्हणजे फीट चेंज होतं. तर पक्ष्यांमध्ये थोडा ट्रेस होतो, म्हणजे त्यांच्या लिव्हरवर ताण वगैरे पडू शकतो. तर आपण त्यानंतर काय करतो की लिव्ह 52 चा आपण वापर करत असतो पक्ष्यांना. तर याचं प्रमाण कसं याच्या मागे लिहिलं राहतं, म्हणजे की काय होतं की 2 वीक पर्यंत तुम्ही पक्षाला 20 ml देऊ शकता 1000 बर्ड साठी. आणि त्यानंतर 3 ते 4 वीक पर्यंत तुम्ही म्हणजे 40 ग्रॅम हे तुम्ही 1000 पक्ष्यांना तुम्ही देऊ शकता. तर याचं आपण काय केलं, आपल्या फॉर्मवरती आता 7000 पक्षी आहेत, आपण हे 250 ग्रॅम दिलाय पक्ष्यांना. तर लिव्हर टॉनिक हे आपण 3 दिवस चालवा कंटिन्यू आणि कॉल्कोफास सुद्धा 3 दिवस चालवा. म्हणजे 16, 17, 18 ला सकाळच्या पाण्यामध्ये आपण कॉल्कोफास दिला आणि त्याच दिवशी रात्री म्हणजे 16, 17, 18 ला आपण पाण्यामध्ये हिमालयाचं लिव्ह 52 दिलं लिव्हर टॉनिक. तर आता मग हे जे आपले 3 औषध आहे म्हणजे इलेक्ट्रोलाइट, तर इलेक्ट्रोलाइटचा आपण वापर कधी केला पक्ष्यांना की आपल्याला आता असं कळलं की म्हणजे की उन्हाचं म्हणजे टेम्परेचर हे जास्त होत आहे. म्हणजे आता सपोज की टेम्परेचर कंट्रोल होत नाही, कमी किमान समजा 35च्या वरतं जरी आपलं टेम्परेचर हे फॉर्म मधलं जरी जात असेल, तर आपण काय करतो की हिमालयाचा आपण वापर करतो. तर ते टेम्परेचर जरी वाढलं तरच आपण वापर करायचं असतं. तर जर टेम्परेचर वाढलं नाही फॉर्म मधलं तर याचा वापर नाही केला तरी चालते. आपलं काय होतं की आपण म्हणजे आता आपल्या फॉर्म वरती वरतून स्प्रिंकलर आहे आणि साईडनी तुम्ही हे पाहू शकता की आपण म्हणजे डिंकरच्या नळ्याने आपण पोत्यावरती पाणी सांडवत असतो. तर यांनी काय होतं की हवा आल्यावर ऑटोमॅटिक शेड थंड राहतं. या डिंकरच्या नळ्याने त्यावरती पोत्यावरती पाणी सांडतं थेंब थेंब, आणि ओले झाल्यानंतर हवेच्या माध्यमातून मग ते पूर्ण फॉर्म हा आपला थंड राहत होता. आपल्याला याची एवढी काही आवश्यकता पडत नाही, पण आपण हे आणून ठेवलं होतं. आपल्याकडे 1 पॅकेट होतं, आपण 1 पॅकेट वापरलं पक्ष्यांना आणि हे दुसरं पॅकेट आहे ते तसंच राहिलं. कारण की आता पावसाळा चालू झालाय, पाण्याचं वातावरण आहे, तर आपण हे काही वापरत नाही. आणि सेफगार्डचा वापर आणि ऍसिडिफायर वॉटर सॅनिटायझरचा याचा आपण वापर कधी केला पक्ष्यांना, तर तुम्ही जे प्रोबायोटिक आहे मायक्रोगार्डचं याच्यामध्ये देऊ नका. कारण की याच्यामध्ये काय होतं, हे पाण्याचं पीएच हे मेंटेन करू शकतं प्रोबायोटिक. तर याच्यामध्ये नाही दिलं तरी चालतं. म्हणजे याच्यामध्ये तर तुम्ही शक्यतो तुम्ही देऊ नका. म्हणजे वॉटर सॅनिटायझर पण नका देऊ आणि सेफगार्ड पण नका देऊ. सेफगार्डचं काय काम आहे की ते म्हणजे पाण्यामधलं ते पीएच जे राहते तर ते पीएच मेंटेन करतं. सेफगार्ड पण करतं आणि वॉटर सॅनिटायझर म्हणजे ऍसिडिफायर हे सुद्धा तेच काम करतं. बरेचसे फार्मर काय करतात की क्लीन टॅबलेट भेटतात मार्केटमध्ये, तर ते क्लीन टॅबलेट वापरतात. जास्तीत जास्त ते
जे अंड्याचे फॉर्मर राहतात म्हणजे एज फॉर्मिंग जे करतात तर ते वापरतात. पण काय करा तुम्ही, त्यांनी पण जरी सेफगार्डचा वापर केला तर त्यांच्यासाठी पण बेस्ट राहू शकतं, कारण की त्यामध्ये फक्त पाणी शुद्धीकरण होतं, पीएच वगैरे एवढा मेंटेन होत नाही त्याने. सेफगार्डचा आपण आता गेल्या 5.5 वर्ष झाले मला की मी सेफगार्ड आणि सेफगार्ड मध्ये वॉटर सॅनिटायझर म्हणजे ऍसिडिफायर यांचा आम्ही वापर करतो. तर 1000 लिटरला जे ऍसिडिफायर आहे तर त्यांची मात्रा आपण 200 ml आपण 1000 लिटरला टाकतो, आणि सेफगार्ड जे आहे तर ते आपण 1000 लिटरला आपण 100 ml टाकतो. तर हे झालं मित्रांनो मेडिसिनचं. तर आपण हे आपण कंटिन्यू पाण्यामध्ये देऊ शकतो, म्हणजे कंटिन्यू द्यावंच लागतं, कारण की आपल्याला म्हणजे बोरचं पाणी आहे, म्हणजे बोरचं असो की विहिरीचं असो, जरी बॅचमध्ये जरी आपल्याला रिझल्ट लागत असेल, पाण्याचा जरी पीएच मेंटेन करायचा असेल तर हे 2 देणं आवश्यक आहे. तुम्ही एक सुद्धा वापरलं सेफगार्ड तरी चालतं, सेफगार्डनी पण पीएच मेंटेन होतं. पण काय होतं की वॉटर सॅनिटायझर जरी दिलं ना तर म्हणजे अजून चांगलं आहे. तर म्हणून काय करतो आपण की दोन्ही पण वॉटर सॅनिटायझर पण वापरतो आणि सेफगार्ड पण वापरतो. ग्रोईप्लेक्स मध्ये पण सेफगार्ड आणि वॉटर सॅनिटायझर टाकतोच आपण, म्हणजे कंटिन्यू टाकतो. फक्त आपण मायक्रोगार्डचा हे जे प्रोबायोटिक आहे यामध्ये आपण टाकत नाही. तर हे मित्रांनो झालं औषधाचं, म्हणजे आपण 7 दिवसापासून तर 21 दिवसापर्यंत आपण औषध हे म्हणजे कोणत्या दिवशी कोणतं औषध वापरलं आणि यांचे फायदे काय, तर हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय. तर मग आता आपण येऊया शेळवरती. म्हणजे आपण शेळवरती आपण आतमध्ये आपण पक्ष्यांची काळजी कशी घेतली 7व्या दिवसापासून. तर काय केलं की आपले जे पाण्याचे जे हे डिंकर होते तर आपण 7 दिवसापर्यंत याच्यामध्ये आपण पाणी भरून आपण पक्ष्यांना दिलं होतं. तर आपण काय केलं की 7व्या म्हणजे 8व्या दिवशी आपण हे पूर्णतः आपल्या शेळमधले काढून घेतले. तुम्ही पाहू शकता की आपण एक पण ठेवलं नाही, म्हणजे 21व्या दिवस आपण हे 8व्या दिवशीच उचलले होते. आणि काय करा, आणि मग त्यानंतर आपले जे हे लहान फीडर होते तर ते लहान फीडरचं आता लहान फीडर होते आपले, तर ते लहान फीडर पहिले आपण ज्या वेळेला आपल्या फार्मवरती पक्षी येते त्यावेळेला आपण हे फीडरची साईज ही ठेवतो म्हणजे खालच्या स्टँडवरती. आणि मग सपोज आता 6 ते 7 दिवस ज्या वेळेला आपल्या पक्ष्यांचे होतात, म्हणजे आपण काय करायचं की पहिल्यांदा आपण 6-7 दिवसावरती म्हणजे एका पार्टिशन मधले आपले तुम्ही 2-3 काय करा की भांडे असे म्हणजे फीडर तुम्ही असे मोठ्या स्टँडवर ठेवून पहा पक्ष्यांना फीड खाता येते का, तर ते प्रॉपर पद्धतीने पहा. तर मग ते जरी पक्ष्यांना जरी फीड प्रॉपर पद्धतीने खाता येत असेल, म्हणजे मानीचा वगैरे इथे जरी त्रास येत नसेल पक्ष्यांना, तर तुम्ही हे वरच्या स्टँडवरती ठेवा. तर आपण हे किमान 12 ते 15 दिवस ठेवलं होतं. तर आता मला आठवत नाही, पण आपण 14-15 दिवशी आपण जे हे छोटे फीडर आहे तर ते सुद्धा आपण काढून घेतले बाहेर. आणि आपण काय केलं मग पूर्णतः आपल्या फार्म मध्ये आता तुम्ही पाहू शकता की आता पूर्ण फार्म मध्ये आपले पक्षी जे आहे तर ते आता आपण पक्ष्यांची म्हणजे पूर्ण फार्मवर आपण पक्षी फैलवले आहेत ते. तर आपण मग ते काय केलं आपण की 16 दिवसानंतर आपण हे जे मोठे फीडर आहे तर हे मोठे फीडर पूर्णतः आपल्या शेडमध्ये ठेवून दिले. 7व्या दिवशी काय केलं होतं आपण वॅक्सिन झाल्याच्या नंतर आपण पक्ष्यांचे 2 पार्टिशन म्हणजे 70/32 मध्ये आपला पहिल्यांदा पक्षी होता 7 दिवस. त्यानंतर आपण काय केलं की पहिली वॅक्सिन झाल्यानंतर आपण 3 पार्टिशन म्हणजे 32/100 केलं होतं आपण. म्हणजे कारण की आपल्याला असं समजलं की ज्या वेळेला पक्षी हा दाटतो त्यावेळेला आपल्याला ते समजतं की म्हणजे आपण आता पक्ष्यांची जागा ही स्पेस पक्ष्यांना दिलं पाहिजे, म्हणजे पक्ष्यांची जागा हे वाढवली पाहिजे. तर आपण काय केलं होतं की 10 दिवस म्हणजे आपण पक्ष्यांना 7 दिवस आपण मिनिमम ब्लूडिंग करतो. पण आता काय उन्हाळा असल्या कारणाने आपण पक्ष्यांना ब्लूडिंग 7 दिवसच केलं. तसंच आपण 10 दिवस करतो, म्हणजे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण ब्लूडिंग 10 दिवस करत असतो. मग ब्लूडिंग कधीपर्यंत करायचं पक्ष्यांचं, आता मी तुम्हाला एक पक्षी उचलून दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता की ज्या वेळेला पक्ष्याच्या अंगावरती पक येतात, म्हणजे हे जे पक दिसतात हे जे पक येतात अंगावरती, ज्या वेळेला असे केस येतात त्यावेळेला काय करा तुम्ही की पक्ष्यांचं म्हणजे तुम्ही ब्लूडिंग बंद करू शकता. त्यावेळेला पक्ष्यांचं ब्लूडिंग कारण की मग पक्ष्यांना थंडी लागत नाही, पक्षी एका ठिकाणी जमा होत नाही, आणि त्यानंतर जरी तुम्ही ब्लूडिंग बंद केलं तरी चालतं. आणि काय करा की हळू म्हणजे हे जे आपले लंगडे पक्षी दिसतात तर या पक्ष्यांना 7व्या ते 10व्या दिवसापासून तुम्ही काय करा की पक्ष्यांना तुम्ही काढणं चालू करा. आणि पक्ष्यांना ह्या पक्ष्यांना लंगड्या पक्ष्यांना खाता नाही येत
तर काय करायचं की पक्ष्यांना म्हणजे भांडे असे फीडर वरत करायचे आणि प्रॉपर तुम्ही यांना डिंकर मध्येच पाणी द्या, कारण की निप्पल मध्ये पाणी देऊ नका. त्यांना पाणी प्यायच्या वेळेस त्यांना पक्ष्यांना त्रास होतो थोडा. तर मित्रांनो हे आता आपण तुम्हाला औषधाबद्दल आणि 7 ते 21 पर्यंत आपण काय काळजी घेतली तर याबद्दल तुम्हाला मी सविस्तर सांगितलंय. तर आता आपली 21 दिवसावर आपली वॅक्सिन असते, म्हणजे 7व्या दिवशी वॅक्सिन करतो आपण, 14 आणि 21व्या दिवशी. तर आपण आता 21व्या दिवसाची आपली वॅक्सिन हे आपण कशा पद्धतीने केली तर आपण म्हणजे ॲक्वाच्या पाण्यामध्येच आपण वॅक्सिन करत असतो. म्हणजे का करत असतो वॅक्सिन, आपण ॲक्वाच्या पाण्यामध्येच आपण वॅक्सिन का करत असतो की आपण पक्ष्यांना जे वॅक्सिन आहे ते थंड पाण्यामध्ये करायची. म्हणजे काय होतं, जरी पाणी जरी गरम असलं ना तर त्यामधले जे जीवाणू राहतात तर ते जीवाणू नष्ट होतात. म्हणजे काय की गरम पाण्यामध्ये जरी आपण वॅक्सिन केली ना तर त्याचा आपला एवढा रिझल्ट भेटत नाही. म्हणजे प्रॉपर जरी वॅक्सिन करायची असेल तर तुम्हाला थंड पाण्यामध्ये करा, कारण की आता उन्हाळा आहे म्हणून आपण थंड पाण्यामध्ये, म्हणजे आपण ॲक्वाचा का नाही आणला. पावसाळा आणि हिवाळा जेव्हा राहत होता तेव्हा पक्ष्यांना एवढी काही आवश्यकता नाही राहत. आपण मग गरम पाण्यामध्ये जरी केली ना वॅक्सिन तरी पण चालतं. पण आता उन्हाळा, ज्या वेळेला उन्हाळा राहतो आपल्याला असं समजतं की नाही आता आपल्या शेड म्हणजे उन्हाळा आहे तर शेड आपलं हिट होत आहे, तर त्यावेळेला आपण ॲक्वाचा वापर करू शकतो. आणि वॅक्सिन ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला काय करा, आता आपल्या फार्मवरती पूर्णतः म्हणजे सोय आहे पक्ष्यांची, वरतून स्प्रिंकलर आहे, साईडनी लायडर आहे. तर आपण काय करत असतो की वरचं स्प्रिंकलर पण लावून देतो आणि लायडर वरती पण पाणी सोडतो. आणि काय होतं की म्हणजे किमान तरी तुम्ही 2-3 तास तरी पक्ष्यांना थंडवा द्या. तर चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला शेडमधले पक्षी दाखवून देतो. तरी बघा आपली 21 दिवसाच्या पक्ष्यांची ग्रोथ आपली चांगली ग्रोथ आहे पक्ष्यांची आणि वाढ सुद्धा चांगली आहे. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटूया मित्रांनो अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. चालते मित्रांनो, धन्यवाद.